त्याचा अर्थ सावली या जगात नाहीये अशा ज्या काही अफवा होत्या त्या खोट्या होतात का? तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्हाला पक्क माहिती आहे की सावली जिवंत आहे ते. माझी सावली जिवंत असावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतोच आहे. आणि तसं जर असेल तर तिचं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, कारण तिच्या मागे सावलीसारखा तिचा विठ्ठल उभा आहे. बरं, तुमचे प्रश्न संपले असतील तर एक शेवटचा प्रश्न. तुमचं ते गुरुकुल बंद होण्यामागे मेहेंदळे कुटुंबाचा हात आहे असं सूत्रांकडून आम्हाला कळलंय. खरं आहे का ते? कसं आहे ना, अरे हा कोणाचा मुलगा आहे? हा इथंच राहतो का? हा हा माझा शेजारी आहे. आणि हे त्याचे वडील व्यंकटेशजी. काय दिवसभर मुलांचे आई वडील जातात कामावर, मी इकडे एकटा असतो, त्यामुळे बरीचशी मुलं येतात माझ्यासोबत खेळायला आणि त्यातूनच याला खूप लढा लागलाय माझा. बरं ऐक रे वांग्या, तू आता बाबांसोबत घरी जा आणि फ्रेश हो आणि मग परत ये. आज आपण चेस खेळणार आहोत. आज तुला चेकमेट करतो की नाही बघ. दे. चला बाबा. तर तुमच्या सगळ्यांचे आभार, तुम्ही इथे आलात. आता तुमची रजा घेतो. चला तुम्हाला सोडतो. या. आई 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 तुम्ही बघितलं काय सोशल मीडियावर ती रील व्हायरल होतीये, इंटरनेटवर काय राडा सुरू आहे बघित. हळू हळू बोलशील प्लीज. आरडाओरडा करू नकोस माझं डोकं. तू बस इथे, बस शांत. शांतपणे सांग काय झालं. सॉरी 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 आई, ॲक्च्युली ती न्यूज ना खूप व्हायरल झाली आणि त्या बातमीचा थेट आपल्या घराशी संबंध आहे, म्हणून मी इतकी घाईत आले तुम्हाला सांगायला. एक मिनिट, आपल्या घराशी संबंध आहे म्हणजे काय आहे बातमी? थांबा, तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा. हे बघा. भैरवी? ज्या दिवशी मी सावलीला हरवून तिचा तो खोटा अहंकार धुळीत मिसळेल ना, तेव्हाच हा महाराष्ट्र भूषण संगीत पुरस्कार मी मानाने स्वीकारेन. कोण आहे बाई आई? हिचा आणि सावलीचा काय संबंध आहे? काय कनेक्शन आहे दोघींचं? भैरवी वसे. ही बाई काय शाणी नाहीये, महाबेरकी आहे. हे US ला होती, तेच भरवतं. इथे इथे कशासाठी आली आहे ती? सगळी घाण करणार आहे ती. पण आई तुम्ही विचार करा ना, तुम्ही म्हणताय ती US ला होती तेच बरी होती, पण ती आता इथे आल्यानंतर आल्या आल्या तिने आव्हान केलंय त्या सावलीला सगळ्या महाराष्ट्रासमोर. तुम्हाला काय वाटतं, ती सावली हिचं चॅलेंज एक्सेप्ट करून सगळ्या जगासमोर येईल का? बरं, हे सगळं करण्यासाठी ती सावली खरंच जिवंत असेल का? सावली जिवंत असो किंवा नसो, माझ्याशी काहीच घेणं देणं नाहीये. ज्या क्षणी ती मुलगी या दाराबाहेर गेली ना, त्या क्षणी ती मुलगी माझ्यासाठी मेली. हो आई, पण ती सावली तर नाही, त्या पोरीचं माझ्या घरात नाव सुद्धा काढायचं नाही. वा म्हातारे वा, किती शहाणी आहेस ना तू. अजिबात तोंडातून काही बाहेर पडू दिलं नाहीस, एका शब्दानं काही बोलली नाहीस. खूप प्रयत्न करतेस तू खरं काय ते लपवण्याचा, पण तुझी जी झाकलेली मूठ आहे ना, ती खूप दिवस झाकलेली राहणार नाहीये. लवकरच सत्य काय आहे हे अख्ख्या जगासमोर येईल
आणि मग तेव्हा तुझा चेहरा बघण्यासारखा असेल. आई सांग ना ग, कोण असतात ते माणसं आणि ते बाहेर का आले असतात? त्यांच्या हातात कॅमेरा असतो की ग? ते जर्नलिस्ट असतात का? अबीर 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 आपलं गुरुकुल बंद झालंय ना, त्याची चौकशी करायला आले होते ते लोक. अगं आई, तू गाण्याचे क्लास कधी सुरू करणार असतेस म्हणतो मी? आपलं गुरुकुल कधी चालू होणार असतं? एवढ्यात नाही चालू होणार बाळा. आई, तू ना एक काम कर, तू ना घरीच क्लास सुरू कर. म्हणजे कसं अगदी बेळगावासारखं, बेळगावात तू घरीच गाण्याचे क्लास घेत होतीस ना, तसं तिथं पण कर. म्हणजे होई पण गाणं शिकायला आपल्या घरी येईल ना, आणि आमच्या दोघांना अजून जास्त वेळ मिळेल खेळायला. बघू आपण. तू आधी खायला जा. सावली सावली, आता काय करायचं मला तर काही सुचतच नसतं बघ. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली असते आपली. बेळगावला जायचं म्हटलं तर तो रतन आपल्यासाठी टपूनच बसलेला असतो बघ. आणि इथे थांबायचं म्हटलं तर इतकी वर्ष तू जे काही जपलंयस या पत्रकारांमुळे आणि भैरवीमुळे एका क्षणात नाहीसं होत असतं बघ. वहिनी सारंग, काय ग? ओवी झोपली आहे ना? हां ओवी झोपली आहे. का ग? काय झालंय? सारंग, आज दिवसभरात न्यूज बघितली नाही आहेस का तू? नाही, न्यूज नाही बघितली मी. जरा त्या फोनच्या कामात होतो. फोन? कोणता फोन? अगं तो कॅम्पच्या ठिकाणी आम्हाला एक फोन सापडला होता, तर तो अनलॉक होत नाही आहे. दुकानात गेलो तर ते म्हणतात की बिल लागेल. बरं ते सोड, सांग काय झालंय? सारंग, भैरवी परत आली आहे. भैरवी परत आली? नाही म्हणजे आता काय करायचं तिला? अमेरिकेत होती ना ती, अचानक का परत आली? आणि ती फक्त आली नाहीये, तिने सावलीला पुन्हा एकदा जुगलबंदीसाठी ओपन चॅलेंज केले. पण काय करायचं तिला आता? मला कळत नाही की तिला कसं कळलं की सावली परत आली. हे तर मोजक्याच लोकांना माहिती होतं ना. मला ते सगळं माहिती नाही, तू आधी न्यूज बघ. ज्या दिवशी मी सावलीला हरवून तिचा तो खोटा अहंकार धुळीत मिसळेल ना, तेव्हाच हा महाराष्ट्र भूषण संगीत पुरस्कार मी मानाने स्वीकारेन. सारंग, सावलीने जर ही न्यूज बघितली असेल तर तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचा प्लीज विचार कर. त्या बिचारीच्या जुन्या जखमा ताज्या झाल्या असतील. आणि त्याहीपेक्षा मोठी भीती काय माहिती आहे? काय? ओवी. कारण आता सावली जिवंत आहे हे जगाला कळायला वेळ लागणार नाही. आणि ओवीला जेव्हा कळेल की सावली दुसरी तिसरी कोणी नसून तुझी बायको आहे, तेव्हा तिच्या मनावर काय परिणाम होईल याचा प्लीज विचार कर सारंग. सारंग, मला असं वाटतं आता तुला स्टँड घ्यावाच लागेल, स्वतःसाठी, ओवीसाठी आणि सावलीसाठी सुद्धा.